हाय नमस्कार, मी सलोनी. तर माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी वेलंकणी बीचला फिरायला आली आहे आणि याच प्लेसला मिनी गोवा असं सुद्धा म्हणतात. तर मी आज फर्स्ट टाईम या बीचला आली आहे, तर मी एक्सप्लोअर करते. तर तुम्हाला पण शेअर करते की इथे काय काय फिरण्यासारखं आहे. तर मी बाय रोड आलेली या प्लेसमध्ये आणि इथे गोवावाली वाईब खरंच येते. म्हणजे वन डे पिकनिकसाठी खूप बेस्ट स्पॉट्स आहे हा. आणि इथे येशू ख्रिस्तांचा स्टॅच्यू आहे. इथून वर गेल्यावर अजून एक स्टॅच्यू आहे आणि हे बंगल्यासारखं जे आहे तिथे तुम्ही प्री वेडिंगसाठी वगैरे सुद्धा येऊ शकता. इथे मी आलेली तेव्हा ऑलरेडी 2 प्री वेडिंग शूट चालू होते आणि एक लग्नसुद्धा चालू होतं. तर म्हणजे इथे फिरण्यासारखं वन डे पिकनिकसाठी तर खूप छान स्पॉट आहे. तर आम्ही पहिलं जाऊन जेवलो, पहिलं पेटपूजा केली, त्याच्यानंतर एक्सप्लोअर करायला चालू केलं. तर इथून वर बंगल्याच्या इथून जे चढत चढत वर गेलं का इथून समोर बीचसुद्धा दिसतो आणि खूप छान मोठा असा बीच आहे. सगळ्या बोटी तिथे लागलेल्या आहेत आणि इथे खाली लग्नसुद्धा चालू होतं कोळी लोकांचं. तर खूप लग्नाची पण मजा घेत होतो आम्ही तिथे फिरता फिरता. आणि वर अजून एक स्टॅच्यू आहे, तो बघण्यासाठी पायऱ्या चढत चढत वर जाण्यासारखा आहे. आणि हे बीचला लागून आहे त्यामुळे इतकी हवा सुटलेली तिथे, खूप शांत आणि छान वातावरण आहे. तर इथून मी चढत चढत वर चालली आहे आणि इथे प्री वेडिंगसाठी सुद्धा तुम्ही येऊ शकता. इथे ऑलरेडी एक लग्न चालू होतं, त्यांचं पण लग्नाचं शूट तिकडेच चालू होतं. त्या क्लिप मला घेता आल्या नाही ॲक्च्युली त्यांच्या लग्नाचं शूटमध्ये. आणि इथे मी वर चढत चढत चालली आहे. जो स्पॉट मी तुम्हाला खालून दाखवला तो त्या स्पॉटला चालली आहे. आणि इथे पायऱ्या भरपूर आहेत. मला असं वाटतं आय थिंक 50च्या वर पायऱ्या असतील हा स्टॅच्यू बघण्यासाठी. पण स्टॅच्यू एवढा मोठा आहे ना, जर समोरून बघितला तर खूप जास्त मोठा स्टॅच्यू आहे. आणि इथे कोण नव्हतं मला माहिती द्यायला की तो स्टॅच्यू नक्की कोणत्या म्हणजे देवाचा आहे. त्यामुळे मी काही मला माहीत नाही ते सांगणार नाही या व्हिडिओमध्ये. पण फिरण्यासारखं तर एक नंबर ठिकाण आहे. आणि इथे बाजूला लागून रिसॉर्टसुद्धा आहेत. जर तुम्हाला स्टेकेशनसाठी सुद्धा इथे यायचं असेल तर वेलंकणी बीचला रिसॉर्टसुद्धा लागून आहेत या प्लेसला. तर तुम्ही तिथे पण स्टेकेशनसाठी येऊ शकता. मी पुढे रिसॉर्टचीसुद्धा क्लिप ॲड केलेली आहे. आणि इथे यायचं असेल तर तुम्ही बाय रोड भाईंदर, हे मीरा भाईंदरच्या मध्ये स्पॉट आहे. बाय रोड आलात तर किंवा गोराईवरून बोटीनेसुद्धा येऊ शकता. तर मी येताना बाय रोड आलेली मीरा भाईंदरवरून आणि जाताना बाय बोटीने गेलेली की बोटीने पण मला जवळ वाटलं. आणि या स्टॅच्यूच्या समोर हा जो बीच आहे अथांग आणि इतकं सुंदर निसर्ग वाटत होता. म्हणजे इतकं सुंदर प्लेस आहे ना, वन डे स्पॉटसाठी तो खूप बेस्ट डिसिजन होता माझं जाण्यासाठी. तर इथे माझ्या मागे पूर्ण सीनरी आहे, पूर्ण ग्रीनरी आहे आणि या ग्रीनरीच्या मागेच रिसॉर्ट आहे जो मागे दिसतोय तोच. त्याच्यानंतर इथे समोर बीचचा मी व्ह्यू घेतला आहे. बीचची छोटीशी क्लिप घेतली आहे आणि खूप सुंदर वरून वाटत होतं. म्हणजे डोळ्यांनी बघताना तर खूपच छान वाटत होतं. तर या रिसॉर्टची पण मी क्लिप घेतलेली आहे आणि रिसॉर्ट इतकं सुंदर आहे ना. तर इथे आतमध्ये ना पॅरिसचा पण स्टॅच्यू होता, तर तो पण मी झूम करून त्याची लांबून व्हिडिओ घेतली आहे. जर तुम्हाला जायचं असेल तर या व्हिडिओमध्ये त्या रिसॉर्टचं नावसुद्धा दिसतं आहे. जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर आय थिंक ते गुगलवर असू शकतं. रिसॉर्ट खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर इथे ना बँजो चालू होता, तर मी बँजोचा आनंद घेते. कुठेही वाजायला लागलं की मला नाचायचं खूप मजा येते. तर कुठेही वाजू द्या पण माझ्या अंगात भूत संचारतं, भूत. त्याच्यानंतर रिटर्नला मी बीचला गेलेली. बीचला थोड्याशा व्हिडिओ वगैरे घेतल्या आणि नंतर विचार केला की आता येताना जर रोडने आलो आहे तर जाताना गोराई साईडने जाऊया, म्हणजे बोटिंगने जाऊया, तर समजेल की कोणता रस्ता जवळ आहे आपल्याला येण्यासाठी. तर आम्ही बोरिवली साईडला राहते त्यामुळे माझ्यासाठी बोटीने यायचा रस्ता खूप बेस्ट होता. पण जे विरार नालासोपारा किंवा विरार साईडून येत आहेत तर त्यांच्यासाठी मीरा भाईंदर हा रोडवे खूप बेस्ट आहे. कधी कधी बोटी, आज संडे होता म्हणून बोटी पण भरपूर जास्त होत्या. तर काय काय जणं बाय रोड पण येऊ शकतात ज्यांच्या 4 व्हीलर आहेत, कारण बोटीमध्ये 4 व्हीलर तर नाही टाकता येत. बोटीमध्ये 2 व्हीलर घेऊन येऊ शकता. आणि वन डे पिकनिकसाठी हा स्पॉट खरंच खूप सुंदर आहे. आणि इवन गोवावाला वाईब पण देत आहे. आणि तिथे प्रॉपर कोळी म्हणजे ख्रिश्चन कोळी लोक राहतात, तर खूप वाईब मस्त होती तिकडची. फिरण्यासारखा एरिया होता.
आणि नंतर रिटर्नला आम्ही मग गोराईवरून आलो. पण भाईंदर साईडने पण येण्यासारखं आहे आणि 4 व्हीलर घेऊन येणार असाल तर भाईंदर साईडनेच मी तर प्रिफर करेन येण्यासाठी. आणि जर 2 व्हीलर घेऊन येणार असाल तर बाय रोड तुम्ही येऊ शकता किंवा वरून सुद्धा येऊ शकता. पण बाय रोड मॅप भरपूर फिरवतं. मी जाताना गेलेली तर गुगल मॅप फिरवत होता भरपूर. तर येताना आम्हाला तो रस्ता समजला की कसं यायचं काय यायचं. तर बोटीने मला जवळ वाटलं. तर माझी व्हिडिओ कशी वाटली मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.